माझं नाव सुधीर हौशीराम वाघमारे. मी सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत आहे. सदरचा प्रकल्प भारतामधील महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेमार्फत IEC म्हणजेच इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन या प्रकल्पावरती कामकाज करण्यात आलं. लोकसंख्येबाबत साधारण 20 लाखाच्या प्लस आणि एरियाच्या बाबतीत 181 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. नागरिकांमार्फत घंटागाडीमध्ये मिक्स स्वरूपामध्ये कचरा देणे, तसेच रस्त्यावरती कचरा कुंडींच्या कडेने इतरत्र कचरा फेकणे अशा प्रकारचे चॅलेंजेस होते. सदरचा प्रकल्प हा साधारण नोव्हेंबर 21 ते नोव्हेंबर 23 या दरम्यान पूर्ण झाला. सर्वप्रथम शहरातील नागरिकांना स्वच्छ भारत मिशन या अभियानांतर्गत अथवा अभियानाची माहिती व अभियानाची जनजागृती करणे, तसंच माझी वसुंधरा या अभियानाची जनजागृती करणे, तसेच गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस सिटी याचे जनजागृती करण्याबाबतचे कामकाज करणे. सर्वप्रथम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेमार्फत शहरातील ब क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 80,000 कुटुंबांचा व दुकानांचा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वे करून नागरिकांना कचऱ्याच्या प्रकाराबाबत, जसं की घरगुती घातक कचरा असेल, ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचं कामकाज केलं. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करण्याचे कामकाज केले. तसेच पथनाट्य किंवा रॅलीज अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचे नियोजन केले. सदरचा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीचं कचऱ्याचं अलगीकरणाची टक्केवारी साधारण 40-50% एवढी होती. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर ही टक्केवारी 40-50% जवळपास 90 ते 95% इथपर्यंत वाढण्यास मदत झाली. याचा परिणाम असा झाला की स्वच्छ भारत अभियान 2022 मध्ये शहराचं रँकिंग 19 होतं, की जे 2023 मध्ये 13व्या स्थानापर्यंत येण्यामध्ये मदत झाली. त्याचबरोबर गार्बेज फ्री सिटीचं रेटिंगमध्ये 5 स्टार रेटिंग प्राप्त झालं आणि वॉटर प्लस सर्टिफिकेशन मिळण्यामध्ये मदत झाली. सदरचा प्रकल्प प्रत्यक्षात शाश्वत विकास ध्येय क्रमांक 3, 6 व 11 यासाठी समर्थनीय ठरतो, ज्यामध्ये नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जनजागृती करणे, पाण्याचे रिसोर्सेस प्रदूषित न करणे, त्या कामी कचरा पाण्याच्या प्रवाहामध्ये नदी नाले यामध्ये न फेकणे, निर्माण होणारा घरोघरचा कचरा मनपाच्या वाहनामार्फतच अलगीकरण करून देणे. याबाबत निश्चितच शाश्वत विकास ध्येय याच्या समर्थनासाठी मदत म्हणजे हेल्पफुल ठरेल.